नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग GDS सेक्शन म्हणजे जे भारत सरकारचं संचार मंत्रालय आहे त्याच्यामध्ये जे डाक विभाग आहे त्याच्यामध्ये जे GDS सेक्शन आहे, या GDS सेक्शनमध्ये मित्रांनो 28,000 अधिक म्हणजे 28,000पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो. अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जे पद आहे ते पद कोणतं आहे मित्रांनो, तर इथे बघा, ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच त्याला आपण BPM म्हणतो होय. आणि दुसरं पद जे आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच त्याला आपण ABPM म्हणतोय. आणि तिसरं पद आहे ते डाक सेवक. या तिन्ही पदांसाठी जी जाहिरात निघालेली आहे, ही जाहिरात जी आहे ती तुम्ही पूर्णपणे वाचून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. तर या पदांची निवड कशी होणार आहे, या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे ती काय असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, या पदांसाठी पगार किती आहे आणि याचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा, कोणत्या पोर्टलवरती करायचा, कोणत्या वेबसाईटवरती करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता, याचा जो ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे आणि रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी आहे तो इथे दिलेला आहे. बघू शकता तुम्ही, ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन कधी करू शकता, तर इथे बघा 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि मग अर्ज कधी करायचा, तर इथे बघा, सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड फी पेमेंट म्हणजे तुम्ही अर्ज कधी करणार आणि पेमेंट कधी करणार, तर त्याची तारीख इथे दिलेली आहे बघा मित्रांनो. 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. म्हणजे 31 जानेवारीपासून ते 14 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर 16 तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करावा लागेल, त्याच्यानंतर अर्ज करता येणार नाही. आणि जर अर्ज करत असताना जर तुमच्याकडून एखादी चुकी झाली, अर्ज करताना एखादी चुकीची माहिती भरली गेली किंवा पोस्ट चुकीची निवडली गेली किंवा एखादं स्पेलिंग चुकीचं निवडलं गेलं, म्हणजे स्पेलिंग चुकीचं टाईप केलं गेलं, तर त्याच्यासाठी मित्रांनो, त्याच्यासाठी सुद्धा इथे बघू शकता करेक्शन इन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म्स म्हणजे तुम्ही तो तुमचा चुकलेला अर्ज दुरुस्त करू शकता मित्रांनो. आणि तो कधी दुरुस्त करू शकता, तर इथे बघू शकता 16, इथे बघा 16 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची. आणि जर तुमचा अर्ज चुकला तर लगेच तुम्ही 18 ते 19 तारखेपर्यंत तो अर्ज दुरुस्त करू शकता. म्हणजे एखादी चूक जर झाली मित्रांनो, तर तुम्ही लगेच 18 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत म्हणजे 18-19 2 दिवस तुम्हाला अर्ज दुरुस्ती करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे, या तारखेमध्ये तुम्ही अर्ज दुरुस्त करू शकता. ही एकदम अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण बऱ्याच वेळेस असं होतं आहे, विद्यार्थी अर्ज करून देतात, उमेदवार अर्ज करतात, पण काहीतरी चुकी होऊन जाते आणि ते चुकी दुरुस्त करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचा अर्ज बाद होतो किंवा निवड प्रक्रियेला सामोरे जाताना ज्यावेळेस त्यांचे डॉक्युमेंट्स चेकिंगला जातात त्यावेळेस काहीतरी चुकीची माहिती भरलेली असते. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्सवरची माहिती आणि जी भरलेली माहिती, ही माहिती एकदम पूर्णपणे मॅच होत नाही. त्याच्यामुळे त्यांचा अर्ज बाद केला जातो मित्रांनो. त्यांना भरती प्रक्रियेमधून पूर्णपणे बाद केलं जातं. त्याच्यामुळे ही जी तारीख आहे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची तारीख आहे मित्रांनो.
जर एखाद्याचा अर्ज चुकला तर लगेच तुम्ही 18 आणि 19 तारखेपर्यंत 2 दिवसात अर्ज पूर्णपणे करेक्शन म्हणजे दुरुस्त करून घ्यायचा आहे. आता पुढे बघू शकता मित्रांनो, इथे बघू शकता, इथे बघू शकता बीपीएम या पदासाठी तुम्हाला जो पगार मिळणार आहे मित्रांनो, तो इथं बघू शकता 29,380 रुपयापर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे मित्रांनो. आणि जे दुसरं पद आहे मित्रांनो, एबीपीएम आणि डाक सेवक, याच्यासाठी जो पगार मिळणार आहे मित्रांनो, तो 24,470 रुपये इतका पगार तुम्हाला एबीपीएम आणि डाक सेवक या पदासाठी मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, केंद्र सरकारची भरती आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला पगार मिळत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अर्ज करताना काही चुकी करायची नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती एकदम तंतोतंत खरी माहिती आणि एकदम बरोबर कसा अर्ज भरायचा त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला जाणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर हे बघितलं तुम्ही, पगार किती असणार आहे त्याची माहिती बघितली. आता तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, वय बघू शकता मित्रांनो. वय महत्त्वाचं आहे मित्रांनो. 18 वर्षे तुमचे पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही मित्रांनो. आणि जास्तीत जास्त तुमचे वय किती असले पाहिजे म्हणजे तुम्ही अर्ज करू शकता, तर इथे बघू शकता मॅक्झिमम एज म्हणजे जास्तीत जास्त तुमचे 40 वर्षापेक्षा जास्ती वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही. म्हणजे 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. ही एकदम चांगली संधी आहे मित्रांनो. तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरून तुमची निवड प्रक्रिया होऊ शकते मित्रांनो. कारण काही पदांसाठी 40 वर्षापर्यंत एज नसते मित्रांनो. ही एक चांगली संधी आहे की तुम्हाला 40 वर्षापर्यंत संधी आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये प्लस एक महत्त्वाचं, इथे बघा शेड्यूल कास्ट शेड्युलेड ट्राईब म्हणजे SC किंवा ST कॅटेगरी जर तुमची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणजे जे अर्ज करण्यासाठी जे 40 वर्षे आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये 5 वर्षे वाढवून दिलेली आहे. म्हणजे 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर. त्याच्यामुळे आनंदाची बातमी आहे मित्रांनो, ही संधी पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे हा अर्ज तुम्ही नक्की करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही OBC मध्ये मोडत असाल, इथे बघा OBC मध्ये मोडत असाल तर त्यांच्यासाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. म्हणजे ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात मित्रांनो. अशा प्रकारे ही वयोमर्यादा आहे मित्रांनो. तर या पदांसाठी आता अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो इथे बघू शकता indiapost.gov.in GDS ऑनलाईन एंगेजमेंट या वेबसाईटवरती तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ऑफलाईन अर्ज करता येणार नाही. या वेबसाईटवरती ऑनलाईनच अर्ज करता येणार आहे. आणि जी वरती मी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेच्या आत 16 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर अर्ज करता येणार नाही. तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन किंवा गुगलमध्ये जाऊन ही वेबसाईट जशीच्या तशी टाईप करून घ्यायची आहे आणि ती वेबसाईट ओपन करायची आहे. तिथे ही जाहिरातीची PDF पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती जाहिरात पूर्णपणे ही वाचून घ्यायची आहे मित्रांनो आणि नंतरच अर्ज करायचा आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरातीची PDF तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आहे. याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे बारीक सारीक मुद्दे आहेत ते तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर पूर्णपणे हे
जाहिरात वाचूनच घ्यायची आहे आणि वाचून झाल्यानंतरच अर्ज करायचा आहे. इथे बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर तुम्हाला मार्कशीट लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला मार्कशीट लागणार आहे, मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही SC ST मध्ये मोडत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेलच मित्रांनो. आणि AWS सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, हे जे EWS मध्ये मोडतात त्यांच्यासाठी आहे. आणि इथे बघा डेट ऑफ प्रूफ म्हणजे वयाचा पुरावा, तुम्हाला 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र जे असते ते द्यायचं आहे मित्रांनो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन SSC पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क. म्हणजे तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. 10वी पास, तुम्ही फक्त 10वी पास असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुमच्या 10वीच्या टक्केवारीनुसार याची निवड होणार आहे, या पदांची निवड होणार आहे. आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, तर आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी अर्ज करायचा आहे. तर इथे बघू शकता लिस्ट ऑफ लोकल लँग्वेजेस फॉर GDS एंगेजमेंट. इथे नेम ऑफ सर्कल, नेम ऑफ स्टेट आणि इथं त्या राज्याची लोकल लँग्वेज. आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी अर्ज करायचा आहे तर इथे बघा महाराष्ट्र सर्कल आणि राज्य महाराष्ट्र आणि आपल्या राज्याची लोकल लँग्वेज ही मराठी आहे. म्हणजे आपल्याला मराठी लिहिता वाचता बोलता येणं कंपल्सरी आहे, तरच आपण अर्ज करू शकतोय. पुन्हा एकदा सांगतो, या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. कधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे मित्रांनो ही वेबसाईट जी आहे मोबाईलवरती ओपन होत नाही. पण तुम्ही काळजी करायची नाही, ही वेबसाईट जी आहे मोबाईलमध्ये ओपन होते, 100% होते. फक्त ती ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असते त्यावेळेस वेबसाईट ओपन होत नाही मित्रांनो. कधी मी पण ओपन करून बघत होतो, 2-3 दिवस झाले ओपन करून बघत होतो, पण मित्रांनो सर्व्हर डाऊन असल्या कारणामुळे मोबाईलवरती ही वेबसाईट ओपन होत नव्हती. पण आता मात्र कधी ओपन होते. मी स्वतः करून बघितलेले आहे, ओपन झालेले आहे माझ्या मोबाईलवरती सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. जर तुम्ही सायबर कॅफेवरती जाऊन अर्ज करत असाल, सायबर सेंटरवरती जाऊन, तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ही जी जाहिरात आहे ही या वेबसाईटवरती जाऊन जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. कारण काय होतं मित्रांनो, सायबर कॅफेवाले काय, आपण तिथं जाऊन सांगितलं आम्हाला इथे अर्ज करायचा आहे, या डिव्हिजनमध्ये अर्ज करायचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे, तर त्यांना सांगितल्याप्रमाणे ते घाईगडबडीत अर्ज करून देत आहे. पण नंतर आपल्याला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. आपल्याला एखादी पोस्ट उदाहरणार्थ BPM निवडायची होती, पण त्यांनी सुरुवातीला रेफरन्स देताना ABPM निवडली, तर नंतर मित्रांनो ते आपल्याला अडचणी येऊ शकतात. कारण मित्रांनो BPMचं जे पद आहे त्याचे जे कामकाज आहे मित्रांनो ते ऑफिशियल आहे आणि ABPM जे आहे ते जे डाक वितरणाचं काम आहे. म्हणजे ते जे टपाल येतं आहे ते खेडोपाडी जाऊन घरोघरी जे टपाल पोहोचवण्याचं काम जे ABPM जे असतात म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्यांचं काम आहे. आणि BPM वाल्यांचं काम आहे फक्त ऑफिस अटेंड करायचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑफिशियल काम पाहिजे तर तुम्हाला BPM ही पोस्ट सुरुवातीला रेफरन्स देताना निवडायची आहे. त्याच्यामुळेच सांगतोय ABPM आणि BPM याच्यामध्ये फरक काय. तर BPM म्हणजे ऑफिशियल काम आणि ABPM म्हणजे घरोघरी जाऊन आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पत्र वितरण करणे. जे टपाल येतात ते घरोघरी जाऊन पोहोच करणे हे ABPM पदाचं काम आहे. त्याच्यामुळे अर्ज करताना अगोदर पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे मित्रांनो.
जर तुम्ही सायबर कॅफेवरती अर्ज करत असाल तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं आहे रेफरन्स देताना की मला अगोदर सुरुवातीला ज्या BPMच्या पोस्ट आहेत त्या रेफरन्समध्ये अगोदर मला सुरुवातीला त्या निवडा आणि नंतर या BPMच्या पोस्ट निवडा. म्हणजे अगोदर मित्रांनो जी सुरुवातीला आपण पोस्ट निवडतो त्या पोस्टचा विचार रेफरन्सनुसार अगोदर केला जातो. जर सुरुवातीला जी 1 नंबरला पोस्ट निवडली त्या पोस्टसाठी जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर 2 नंबरला जे रेफरन्स देतो आहे म्हणजे दुसऱ्या नंबरला जे आपले पोस्ट निवडतो त्याचा विचार केला जातो आणि नाहीच तर तिसऱ्या नंबरला. अशाप्रमाणे रेफरन्सनुसार आपली निवड केली जाते. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ABPM ही पोस्ट निवडायची असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय ज्याच्याकडून फॉर्म भरून घेताय त्याला व्यवस्थितपणे सुरुवातीलाच समजावून सांगायचं आहे की मला अशा अशा पदासाठी अगोदर रेफरन्स द्यायचा आहे. ही गोष्ट एकदम लक्षात ठेवायची आहे. बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांची चुकी होऊन गेलेली आहे. जे BPM पदासाठी पात्र होते म्हणजे पात्र तर सर्वच आहेत पण जे BPM पदासाठी त्यांची निवड 100% होणार होती त्यांनाच 10वीमध्ये चांगले बऱ्यापैकी मार्क होते. पण मित्रांनो या चुकीच्या निवड पद्धतीमुळे ज्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलात त्यांनी चुकीची निवड करून दिल्यामुळे ते आज ABPM आहेत म्हणजे टपाल वितरणाचं काम करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो अगोदर पूर्णपणे जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे मी मित्रांनो तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओ बघूनच तुम्ही अर्ज करायचा आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरी असाल आणि जर महिला उमेदवार असाल तर तुम्हाला याच्यामध्ये फी पेड करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला फी पेड करायची गरज नाही. आणि जर दुसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मात्र याच्यासाठी फी भरावी लागणार आहे मित्रांनो. इथे बघू शकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अदर क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे MSCIT किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. नॉलेज ऑफ सायकलिंग म्हणजे तुम्हाला सायकल चालवता येणे आवश्यक आहे. ॲडक्युएट मीन्स ऑफ लाईव्हहुड अशा प्रकारे तुम्हाला हे जे अदर क्वालिफिकेशन आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आपण याच्यातील महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत. तर मित्रांनो ही जाहिरात पूर्णपणे वाचून मगच तुम्ही अर्ज करायचा आहे. या भरतीविषयी अजून महत्त्वाचे काही अपडेट महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्याच्यामुळे आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि या भरतीविषयी आणि इतर सरकारी भरतीविषयी आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन जाहिराती मिळत राहतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही महत्त्वाचे मुद्दे तुमचे या व्हिडिओमध्ये सांगायचे राहून गेले असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.